आज आपण महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांनी काढलेला जो शासन निर्णय तो दिनांक 29 एप्रिल 2025 ला निर्गम झालेले शासन निर्णय त्याचा विषय असा बघा। आता शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीबाबत येत्या शैक्षणिक वर्षापासून 2025-26 पासून आपल्याला आरोग्य तपासणी विषयी माहिती आलेली, ती माहिती कोणती या ठिकाणी आपण पाहूया। प्रस्तावना या ठिकाणी आपण थोडक्यात पाहूया। माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली 13/1/2024 रोजीच्या झालेल्या बैठकीमध्ये विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी प्रथम उपचार ते अंतिम उपचारापर्यंत करण्याचे माननीय मुख्यमंत्री यांनी निर्देश दिले आहे। त्या अनुषंगाने माननीय मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली माननीय मंत्री म्हणजे शालेय शिक्षण मंत्री यांच्या सोबत दिनांक 10 मार्च 2025 रोजी राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाच्या अंमलबजावणीबाबत एक शालेय विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी कार्यक्रम, 2 म्हणजे आरोग्य तपासणी कार्यक्रमाचे ऑनलाईन ऍप्स म्हणजे हेल्थ ऍप, 3 म्हणजे शालेय विद्यार्थ्यांची आरोग्य पत्रिका म्हणजे हेल्थ कार्ड या विषयाबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती। सदर बैठकीमध्ये सार्वजनिक आरोग्य विभाग ऑनलाईन ऍप्स तयार करून त्यामार्फत सर्व विद्यार्थ्यांचे हेल्थ कार्ड तयार करण्यात येईल असे निर्देश दिले आहेत। या ठिकाणी आपण शासन निर्णय आपल्याला काय सांगतो या ठिकाणी थोडक्यात पाहूया। सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत राज्यातील सर्व विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणी करता राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम राबवला जातो। या कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणी करता खालीलप्रमाणे कारवाई करण्यात आवश्यक आहे। या ठिकाणी आपण पाहूया कारवाई काय कार्यवाही आपल्याला करायची आहे। सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत बनवण्यात आलेल्या ऑनलाईन ऍप्स म्हणजे हेल्थ ऍप्सचा वापर करून आरोग्य तपासणी कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करावी। आणि हा हेल्थ ऍप्स कसं चालवतात आपल्याला त्यामध्ये आपल्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची नोंदणी करायची, ती कशी करतात याचाही पुढचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे। ऑनलाईन ऍप्स मध्ये माहिती अद्ययावत करून शालेय विद्यार्थ्यांची वैयक्तिक आरोग्य पत्रिका म्हणजे हेल्थ कार्ड तयार करणे। आपल्या शाळेमध्ये हेल्थ कार्ड असतेच, परंतु आता सर्व शाळांना बंधनकारक केलेलं आहे। आपल्या शाळेमध्ये आरोग्य पत्रिका हेल्थ कार्ड तयार करणे आवश्यक आहे व विभागाद्वारे सुरू करण्यात येत असलेल्या ऑनलाईन ऍप्स यंत्रणेमार्फत सर्व विद्यार्थ्यांना समावेश करून प्रत्येक तपासणी अंती विद्यार्थ्यांची आरोग्याची माहिती ऍप्स मध्ये अपलोड करण्यात यावी। बघा, आपल्या शाळेमध्ये आरोग्य तपासणी झाल्यानंतर जी काही माहिती असेल ती माहिती त्या ऍप्स मध्ये आपल्याला अपलोड करावी लागणार आहे। राज्यातील सर्व शासकीय स्थानिक स्वराज्य संस्था, बघा यामध्ये कोणकोणत्या शाळा येतात तर राज्यातील सर्व शासकीय, महाराष्ट्र राज्यातील सर्व शासकीय स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे जिल्हा परिषद शाळा, नगरपालिका शाळा, महानगरपालिका शाळा, अनुदानित शाळांमध्ये सर्व विद्यार्थ्यांची प्रतिवर्षी आरोग्य तपासणी करण्यात येईल। बघा, दरवर्षी आरोग्य तपासणी करण्यात येईल। आपल्या जिल्हाभर शाळेमध्ये आरोग्य तपासणी होतेच, मात्र सर्व शाळांमध्ये आता आरोग्य तपासणी होणार आहे। विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणी करता काही विद्यार्थ्यांच्या पुढील वैद्यकीय उपचाराची आवश्यकता असल्यास हेल्थ ऍप्स मध्ये अद्ययावत करून पुढील आवश्यक नियोजन करावे। बघा, जर पुढची ट्रीटमेंट त्या विद्यार्थ्याला आवश्यकता असेल तर हेल्थ ऍप्स मध्ये त्याला अपडेट करणे आवश्यक आहे। संबंधित विद्यार्थ्यांना सुयोग्य वैद्यकीय उपचार लवकरात लवकर उपलब्ध व्हावे या दृष्टीने नियोजन व अंमलबजावणी करणे। आरोग्य तपासणी अंती आवश्यक पुढील सर्व दर्जेदार वैद्यकीय उपचार, शस्त्रक्रिया इत्यादी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम म्हणजे RBSK योजनेतील तरतुदीनुसार मोफत व तातडीने उपलब्ध होण्याबाबत सर्वतोपरी खबरदारी आपल्याला घेण्यात यावी। विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करता सुरक्षितता, अद्ययावत साधन सामग्री, यंत्रसामग्री वापरण्याबाबत योग्य काळजी घेण्यात यावी। शालेय आरोग्य तपासणीच्या वेळी शाळेतील, बघा आपली जी शालेय आरोग्य तपासणी होणार आहे शाळेतील, तर सर्व 100% विद्यार्थी त्या दिवशी उपस्थित राहतील याबाबत संबंधित शाळेने नियोजन करावे। सर्वच विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करून घेण्यात यावी। आता याच्यानंतर आरोग्य तपासणी होत असताना शाळेतील 100% विद्यार्थी हजर असणे आवश्यक आहे। विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणी कार्यक्रम अधिक प्रभावाने अंमलबजावणी करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग शासन निर्णय रोजीच्या शासन निर्णयानुसार राज्यातील 4 आकांक्षित नंदुरबार, गडचिरोली, उस्मानाबाद, वाशिम आणि राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रम राबवण्यात येणारे, बघा राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रम राबवण्यात येणारे हे जे 5 जिल्हे बघा, धुळे, जळगाव, औरंगाबाद, नांदेड व बीड या एकूण 9 जिल्ह्यांमध्ये सदर शासन निर्णयाद्वारे निर्माण करण्यात आलेल्या समितीद्वारे कामकाज सुरू आहे। बघा, हे जे 9 जिल्हे बघा मी जे वाचले जिल्हे, ते या 9 जिल्ह्यांमध्ये अगोदर हा कार्यक्रम चालू आहे। या समितीतील सदस्य प्राचार्य, जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था म्हणजे डाएट, जिल्हा शिक्षण अधिकारी म्हणजे प्राथमिक माध्यमिक, जिल्हा परिषद यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद यांच्या समन्वयाने खालील कामे करावी। कोणकोणती कामे या ठिकाणी आपण पाहूया।
जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांचे आरोग्य तपासणीचे वर्षभराचे वेळापत्रक तयार करणे, वेळापत्रकानुसार आरोग्य तपासणीचे संनियंत्रण करणे. म्हणजे बघा, आपलं शैक्षणिक सत्र सुरू होण्याच्या अगोदर किंवा शैक्षणिक सत्र सुरू झाल्यानंतर त्यांना एक नियोजन करावं लागणार. विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीसाठी काही विद्यार्थ्यांना पुढील वैद्यकीय उपचाराची आवश्यकता असल्यास त्याबाबत आवश्यक नियोजन करण्यात यावे व त्याचा वेळोवेळी आढावा घेण्यात यावा. संबंधित विद्यार्थ्यांना सुयोग्य वैद्यकीय उपचार लवकरात लवकर उपलब्ध व्हावे या दृष्टीने नियोजन व अंमलबजावणी करणे. आरोग्य तपासणी अंती आवश्यक पुढील सर्व दर्जेदार वैद्यकीय उपचार, शस्त्रक्रिया इत्यादी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम RBSK योजनेतील तरतुदीनुसार मोफत व तातडीने उपलब्ध होण्याबाबत सर्वतोपरी खबरदारी घेण्यात यावी. विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणी करता सुरक्षित व अद्ययावत साधन सामग्री, यंत्रसामग्री वापरण्याबाबत योग्य काळजी घेण्यात यावी. तसेच सर्व विद्यार्थ्यांचे हेल्थ कार्ड बनवण्यात यावे व विभागाद्वारे सुरू करण्यात येत असलेल्या ऑनलाईन ऍप्स मध्ये सर्व विद्यार्थ्यांचा समावेश करून, बघा त्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांचा आपल्याला समावेश करायचा आहे. प्रत्येक तपासणीअंती विद्यार्थ्यांच्या आरोग्याची माहिती ऍप्स मध्ये अपलोड करण्यात येत असल्याबाबत खातरजमा करावी. हे सर्व आपले अधिकारी असतील ते लक्ष देतील. हे कार्यक्रमाचे संबंधित अडचणी त्रुटी आंतरविभागीय समन्वयाने सोडवणे, प्रभावी अंमलबजावणीसाठी तालुकास्तरीय समितीचे आढावा घेणे, मार्गदर्शन करणे. जिल्हास्तरीय समिती रचना स्थापन करायची आहे. ती जिल्हास्तरीय समिती रचना स्थापन होईल. त्यांचे जिल्हास्तरीय समितीचे कार्य या ठिकाणी दिलेले आहेत. त्याच्यानंतर तालुका समिती रचना दिली आहे, त्याची कार्य दिलेले आहेत. आणि या ठिकाणी आपण मेन म्हणजे आपण या ठिकाणी मुख्याध्यापकाच्या जबाबदारी आहे ते या ठिकाणी आपण पाहणार आहोत. संबंधित मुख्याध्यापक यांनी पालकांना सूचना देऊन आरोग्य तपासणीच्या वेळी उपस्थित राहण्याबाबत कळवण्यात यावे. आरोग्य तपासणीसाठी राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत म्हणजे RBSK वैद्यकीय पथकाद्वारे सुरक्षित व अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून आरोग्य तपासण्या करण्यात येत असल्याची दक्षता घेण्यात यावी. विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीनंतर त्यांच्या व्याधीबाबत योग्य उपचार करण्यासाठी तसेच उपचार सुरू असल्याबाबत नोंदी ठेवाव्यात व ट्रॅकिंग सिस्टीम तयार झाल्यानंतर त्यांचा वापर करून ऑनलाईन नोंदी ठेवाव्यात. बघा, याच्या ऑनलाईन नोंदी म्हणजेच त्या हेल्थ ऍप्स मध्ये सर्व विद्यार्थी नोंदणी आपल्याला करायची आहे. शालेय आरोग्य तपासणीच्या वेळी शाळेतील सर्व 100% विद्यार्थी उपस्थित राहतील याबाबत संबंधित शाळेने नियोजन करावे व सर्व विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करून घेण्यात यावी. बघा, शाळेतील सर्व विद्यार्थी 100% विद्यार्थी हजर राहतील त्या दिवशी आपली शालेय आरोग्य तपासणी करून घ्यावी. शालेय आरोग्य तपासणीमध्ये ज्या ज्या विद्यार्थी पुढील उपचारासाठी तालुका अथवा जिल्हा रुग्णालयात नेण्याची आवश्यकता असेल त्याबाबत तालुका व जिल्हा स्तरावर नियोजन करण्यात यावे आणि त्या विद्यार्थ्याला पुढे न्यायचं असेल तर त्याचं त्या नियोजन करण्यात यावे. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याचा संकेतांक क्रमांक असा आहे. अशा प्रकारचा हा GR निर्गमित झालेला आहे. आता प्रत्येक शाळेमध्ये दरवर्षी शालेय आरोग्य तपासणी होणार आहे आणि आरोग्य हेल्थ म्हणजे हेल्थ ऍप्स देखील निघणार आहे. हेल्थ ऍप्स वर आपल्याला सर्व विद्यार्थ्यांची नोंदणी करावी लागणार आहेत. अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.